फार्मर आय डी धारकांना मोठी अडचण. हे काम न केल्यास मिळणार नाही योजनेचा लाभ. नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आता फार्मर आय डी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी हा आय डी आवश्यक असून फार्मर आय डी शिवाय कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही, असा स्पष्ट आदेश सरकारकडून देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या राज्यातील अनेक शेतकरी आपला फार्मर आय डी बनवण्यात व्यस्त आहेत. मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी माहिती चुकीची भरल्यामुळे सरकारी योजनांचा लाभ घेण्यात अडचण येत आहे. ती कशी सोडवायची सर्व माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, नोंदणी कशी करायची. शेतकऱ्यांनी प्रथम ॲग्रीस्टॉक पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यावर त्यांना एक तात्पुरता फार्मर आय डी मिळतो. त्यानंतर अर्ज मंजूर कसा होईल तुमचा. बघा, नोंदणीनंतर शेतकऱ्यांचा अर्ज मंजूर झाल्यावरच हा आय डी अधिकृत मानला जातो. परंतु अनेक शेतकऱ्यांचे अर्ज अद्याप मंजूर न झाल्याने ते योजनेचा लाभ घेण्यात अडचणीत आहेत. त्यानंतर माहिती दुरुस्ती कशी करायची. तुम्ही भरलेला असेल फॉर्म तर बघा, जर तुमच्याकडे फार्मर आय डी असला आणि तरीही योजनेचा लाभ मिळत नसेल तर तुम्ही काय करायचं, ॲग्रीस्टॉक संकेतस्थळावर लॉग इन करा. वेबसाईटवर फार्मर पर्यायावर क्लिक करा. मोबाईल नंबर आणि पासवर्ड किंवा OTPचा वापर करून लॉग इन करा. मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे याची खात्री करा. त्यानंतर व्ह्यू माय इन्फॉर्मेशनवर क्लिक करा. येथे तुमची वैयक्तिक माहिती, जिल्हा, तालुका, गाव, मोबाईल नंबर, जमीन संबंधित तपशील दिसतील. चुकीची माहिती असल्यास एडिट किंवा अपडेट करून ती दुरुस्त करू शकता. फार्मर आय डी शिवाय लाभ शक्य नाही आहे. केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी अनिवार्य केले आहे. त्यामुळे जे शेतकरी फार्मर आय डी नोंदणी करणार नाहीत त्यांना कोणत्याही सरकारी कृषी योजनेचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून आपला फार्मर आय डी अपडेट ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.